समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। बियर बारला लावलेल्या व्हॅट वृद्धीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व बियर बार बंद। जिल्हा लिकर असोसिएशनचा मुख्यमंत्र्यांना मागणीसाठी पाठवलं निवेदन। राज्य शासनाने परमिट रूम अर्थात बियर बारला लावलेल्या 10% व्हॅट वृद्धीचा निषेध आणि इतर मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बियर बार बंद ठेवण्यात आले। राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात निषेध व्यक्त करत बुलढाणा जिल्हा लिकर असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांना खामगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले। राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा परमिट रूम धारकांवर अन्याय करणारा असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या। परमिट रूम महिमान धारक खामगाव तालुक्यातील शहरातील उपस्थित आहे आणि आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि आमच्या ऑफिसला सुद्धा निवेदन दिलेलं आहे की आमचं बंद आहे। आमच्या वरच्या संघटनेने सांगितलेलं आहे प्रत्येक SDO कार्यालयामध्ये की आम्हाला जो 10% कर वाढवलेला आहे तो आमच्या निव्वळ नफ्यामधून चाललेला आहे। दुसरी गोष्ट जी आमची नूतनीकरणची फी असती ही दरवर्षी 5 ते 3% वाढत असते। यावर्षी ती 15% वाढवलेली आहे आणि सध्याच पाहत असाल तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये की शासनाने 60% दारूचे भाव वाढवलेले आहेत। आपल्याला या गोष्टी माहीत असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 ते 24 हजार परमिट रूम धारक आहेत। त्याच्यामध्ये कामगार 18 ते 20 हजार कामगार आहेत। याच्यावर किती मोठ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि आज शासनाचं आज एक परमिट रूम धारक 2,500 ते 3,000 रुपये रोजचं तो व्हॅट टॅक्स भरतो। तर याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही 22,000 गुणिले 2500 किती रुपये नुकसान आज शासनाचं आहे। आज संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद असून आम्ही शासनाचा निषेध करत आहोत।